आंबेगाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या घोडेगाव येथे जुन्या इमारतीमध्ये न्यायालयाचे कामकाज सुरू होते। न्यायालयाच्या या इमारतीमध्ये अपुऱ्या सुविधा असल्यामुळे पक्षकारांची व वकिलांची गैरसोय होत होती। न्यायालयाप्रमाणेच घोडेगावचे पोलीस स्टेशनही जुन्या इमारतीमध्ये सुरू होते। पोलीस स्टेशनच्या अपुऱ्या जागेमुळे व अपुऱ्या सुविधांमुळे तक्रार देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची व पोलीस प्रशासनाची गैरसोय होत होती। या सर्व बाबींचा विचार करून दिलीपरावजी वळसे पाटील यांनी विशेष प्रयत्न करून घोडेगाव येथे तालुकास्तरीय न्यायालयाची इमारत उभारण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता। तर घोडेगाव येथे पोलीस स्टेशनची सुसज्ज इमारत बांधण्यासाठी सुमारे 2,88,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता। निधी उपलब्ध झाल्यानंतर घोडेगाव येथे तालुकास्तरीय न्यायालयाच्या इमारतीचे व घोडेगाव पोलीस स्टेशनच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले